बायकाळाच्या अखिल भारतीय सेनेतर्फे गीता गवळी या ठिकाणी उमेदवार आहेत। आपल्याशी बातचीत करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी नुकतंच या ठिकाणी योगिता गवळी यांचा इंटरव्ह्यू केला। मी त्यांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे डॅडींनी दोघींसाठी समसमान वेळ दिला की बायसपणा केला? नाही एक समानच केला, पण ऑफकोर्स एक समानच केला। पण योगिता गवळीची नवीन सीट होती, इथे मी 15 वर्षापासून आहे, तर पण एकच सारखं प्रेम केलं, असं काय बायस नाही झालं। महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा खरं तर 15 वर्ष आपण या ठिकाणी हा बालेकिल्ला लढवत आहात। डॅडींच्या पाठोपाठ तुम्ही राजकारणात पावलावर पाऊल ठेवलेलं। हा गड राखण्यासाठी आपल्याला नेमके किती अनुभव या ठिकाणी आले? काही रात्रीच्या ठिकाणी पैसे वाटण्याचा कार्यक्रम झाला का, किंवा असे काही अनुभव आले का आपल्याला? आता काय बोलू या विषयावर, रात्री तर जे आहे ते तर फिरतच होते येण्यासारखे, की घाबरलेले की काय, लोकांना जाऊन जाऊन काय बोलतात, ते काय करतात, ते काय बोलू। त्यांचे विचार वेगळे, त्यांचे विचार लोकांपर्यंत यायला नाही पाहिजे असे, आणि असे लोक पण नाही यायला पाहिजे निवडून। कारण आम्ही 15 वर्ष कामं केली, जुडले लोकांशी, आणि एक फॅमिली रिश्ता झाला आहे, तर मला भरोसा आहे लोकांवर। डॅडी साठी आता म्हणजे डॅडी बाहेर आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक ते या ठिकाणी येत आहेत। लोकांमध्ये फिरताना एक वेगळा अनुभव डॅडींचा देखील आम्हाला पाहायला मिळत होता। लोकही कनेक्ट होताना पाहायला मिळाली। नक्की याचा प्रभाव पडेल सगळ्या गोष्टींवरती? ऑफकोर्स डॅडींचा आशीर्वाद तर प्रभाव लोकांवर, म्हणजे फॅन फॉलोइंग पप्पांची खूप आहे, आणि पप्पांना मानणारे वर्ग पण खूप आहे, तर पप्पांचा आशीर्वादाने शुभ कार्य चालू झालं आहे। नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे। अनेक मतदान केंद्रांवरती काही ठिकाणी मशीन्सचा प्रॉब्लेम्स होत आहेत, काही ठिकाणी काही अपवादात्मक त्रुटी येत आहेत। असं काही आपल्या मतदारसंघात कुठे झालंय का? सध्या तर आता झाला नाही अजून, आता तर सुरुवात झाली, तर सध्या आतापर्यंत काय असं झालं नाही। तर नक्कीच वाटतंय की शिटी पुन्हा एकदा 15-20व्या वर्षी देखील याच ठिकाणी वाजेल? ऑफकोर्स वाजायला पाहिजे, हक्काची सीटी आहे आणि कामाची सीटी आहे, तो वाजायलाच पाहिजे। तिथे आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहिलं तर या होत्या गीता गवळी, जे 15 टर्म नंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरून त्या ठिकाणी आज स्वतः या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। कामं केलेली आहेत, जनतेत गेलेलो आहेत, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कामाची सिटी वाजणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालचा मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।